अतिशय वाईट अवस्था आहे. धर्म जातीचं नाव समोर करून पुन्हा पिळवणूक करण्याचा प्रयत्न, झेंड्याचा रंग दाखवून पिळवणूक करण्याचा प्रयत्न. तर किती टायमिंग व्यवस्थित आहे? अर्ज भराच्या अगोदर इतक्या टायमिंगवर कोर्ट कसं चालतं? हो, काय झालंय का खूप व्यवस्थित गेम खेळतो. तर तुम्हाला माहिती आहे, काल मला चलता चलता एखाद्याने चिठ्ठी दिली धमकीची. काही थोडके लोक राहणार आहे विरोध करायला, लोकच ठेवणार नाही या देशात कुणी विरोध करेल. अतिशय वाईट अवस्था आहे. धर्म जातीचं नाव समोर करून पुन्हा पिळवणूक करण्याचा प्रयत्न आहे, झेंड्याचा रंग दाखवून पिळवणूक करण्याचा प्रयत्न आहे. आणि ते मी तर म्हणतो का लोकांना असं म्हणाल का बाबा कधी कधी परतंत्रातले दिवस बरे होते की काय, असं म्हणण्याची वेळ. तुम्ही सांगा, असं गृहीत नव्हतं कधी का? बरं किती टायमिंग व्यवस्थित आहे? अर्ज भराच्या अगोदर इतक्या टायमिंगवर कोर्ट कसं चालतं? हो, म्हणजे हे जर सगळं तपासलं तर न्यायप्रेमी जे लोक आहे, ज्यांना न्याय अपेक्षा आहे या देशामध्ये, धर्म जात सगळं सोडून ज्यांना हा देशातली लोकशाही टिकावी असे वाटत असेल, त्यांनी आता याचा विरोध केला पाहिजे ना. आम्ही सैनिक म्हणून समोर आहोत, पण सैनिकाला मदत करण्याचं काम, त्यांना जोश देण्याचं काम केलं पाहिजे ना मतदानातून. ही जर व्यवस्था आहे तर पूज्य बाबासाहेब आंबेडकरांचा पुतळा आपण लावतोय, पूजा करतोय आणि त्यांच्या संविधानाची चिरफाड करून टाकतोय एका दिवसात. हा अपमान आहे, बाबासाहेबांचा अपमान आहे, संविधानाचा अपमान आहे. आणि लोकांचा विश्वास उडत चालला यंत्रणेवरचा. कधी काळी तर आमचं ते भूत आहे, दिनेश भाऊचं भूत, तिथं म्हणते तुम्ही इरविनच्या जवळ आहे, दुसरं भूत इरविनच्याच जवळ आहे. म्हणजे इतकी तानाशाही. मला वाटतं लोकांनी काय झालंय का खूप व्यवस्थित गेम खेळलेला आहे. एका इकडे धर्म दाखवून दुसऱ्या इकडे अन्यायाची तलवार चालवणं सुरू आहे. आणि हे फार या देशाला भोगावं लागेल कदाचित. याच्या मागचा म्हणजे नेमकं बोलविता धनी किंवा कोण काय असू शकतं? नाही तर त्याच्या मागचा कोण धनी आहे आणि काय आहे, एवढे काही लोक मूर्ख, सगळं माहीत असतं. त्याला काय वेगळं सांगायची गरज काय? माझं काय म्हणणं आहे, हे एवढं स्पष्ट आहे ना, सूर्यप्रकाश आहे एवढं सत्य आहे आणि तेवढंच ते स्पष्ट दिसते, पण त्याला वेगळं काय सांगायची गरज आहे? पहिलं माझं काय म्हणणं आहे का, हे जे प्रकार आहे हे 10 लोकांना जर विचारलं तर कोणाला चीड येणारी गोष्ट आहे ना.